कधी कोणाला कमी समजायचं नाही। आम्हाला म्हणलेले 7 थर लावून दाखव, आम्ही लावले 7 थर। हॅशटॅग जय शंभू नारायण। एक मिनिट जय शंभू नारायण म्हणजे अरुण गवळी, इथे चुकीला माफी नाही हे तुम्ही दाखवून दिलंय। चुकीला माफी नाही, जय शंभू नारायण। आमच्या नावातच दम आहे, जय शंभू नारायण। हर हर महादेव। नमस्कार मंडळी, मी आहे निलेश रामाणे। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तर आज आहे गोकुलाष्टमी। तर ह्या दिवशी दही अंडी फोडण्याचा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो। तर मी आज आहे कोपरी या ठिकाणी। कोपरी गावामध्ये जय शंभो नारायण गोविंदा पथक माझ्या मागे बघू शकता तुम्ही। जय शंभो नारायण गोविंदा पथक हा आहे रोणी भाई। बघा पूर्ण गोविंदा हे आता तयारी करून आपण म्हणजे जागोजागी फिरणार आणि दहीहंडीचा आम्ही आनंद घेणार। उलटा घेतला वाटतं। इकडे बघा, अरे इकडे बघा की 49 51 बोलू। अरे बोल ना। 63 64 जय शंभो नारायण गोविंदा पथक कोपरी या कोपरीचं आता इथे अनावरण झालेलं आहे। तर इथे दहीहंडी फोडून जागोजागी दहीहंडी फोडण्यासाठी आता सज्ज झालेला आहे। तर मंडळी बघू शकता जय शंभो नारायण मित्रमंडळ गोविंदा पथक कोपरी विरार। तर ह्या गोविंदाने 1 महिना अथक प्रयत्नानंतर हे बघा मानाची अंडी आहे, म्हणजे जागेवरती जागेवाल्याला मानवंदना देऊन आपला हा गोविंदा इथून रवाना होणार आहे। जय शंभो नारायण गोविंदा पथक विरार कोपरीचा हा गोविंदा आहे। मित्रांनो, हा गोविंदा जो आहे 7 थराची हंडी लावतो।
बिल्डिंगच्या वरती 7वा थर मित्रांनो बघू शकता. जय शंभू नारायण गोविंदा पथक कोपरी. सुंदर असा मनोरा आणि शिस्तबद्ध 1 महिना प्रयत्न करून एवढा छान मनोरा रचलेला आहे. सुंदर नियोजन मित्रांनो या गोविंदा पथकाचं. जय शंभू नारायण गोविंदा पथक. एक दोन तिसरा 3 थर लागले आहेत. त्याच्यावरती आता 4था थर चालला आहे. 4थ्यावरती 5वा, 5व्यावरती 6वा. हटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं. तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. हटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं. तू आसमां पे है 1 तो महिना चांद तारे परिश्रम हैं हम. केल्यानंतर हा जो तर आपल्याला बघायला भेटतो. चाहे दम खूप मेहनत घेतात ही मुलं. है कसम तेरी कसम तुझे आज मोठा जिगर लागते ह्या सगळ्या गोष्टीसाठी. जिसके बाजू में है दम वही है ये गोविंदा का सिकंदर. इसी में है दम. वाव सुंदर. जय शंभू नारायण मित्र मंडळ. जय शंभू नारायण गोविंदा पथक कोपरी. सुंदर असे 6 थर. तर मित्रांनो त्या जागेवरती हे लोक मेहनत घेत असतात. त्या जागेची आता मानाची हंडी जी आहे त्या जागेवालीला वंदना देत ती हंडी आता फोडणार आहे. जय शंभू नारायण गोविंदा पथक कोपरी. काना चढल्यावर तेरा ये नजारा लगे हमें कितना सतरंगी. तेरा बड़ा चर्चा तेरा किस्सा तुझे आज छोड़ेंगे ना. क्या ये दिल लगी है आशिकी है मूड में दीवानगी है. क्या ये दिल लगी है बोलो बोलो बोलो. क्या ये दिल लगी है क्या ये आशिकी है मूड में दीवानगी है. आज हवाओं में आज फिजाओं में कैसी ये तशनगी है. आज मस्ती में तेरी गुम होंगे हम तो. आज धुनगी में तेरी गुम होंगे हम तो. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना. जय शंभू नारायण गोविंदा पथक कोपरी. जागेवालेला मानवंदना देऊन जागोजागी दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर मंडळी जय शंभू नारायण गोविंदा पथक कोपरी
तर कोपरी हा जो गोविंदा पथक आहे हे बघा तुम्ही वाचू शकता टी शर्टवरती सुशीला ग्रुप ऑफ कंपनीज, म्हणजे हे बघा ह्या जय शंभू नारायण गोविंदा पथकाचा जो ओनर आहे सुशीलाचा मालक, त्याच्या आपण बंगल्यावरती मानाची दहीहंडी फोडल्यानंतर जागेवागेला वालेला मानवंदना दिल्यानंतर आपण वेस्टला स्पॉन्सरच्या घरी आपण दहीहंडी फोडायला आलेलो आहोत। सुशीला यांचं जे हायवेला एक शोरूम आहे सुशीला म्हणून, खूप फेमस इम्पोर्टेड गाड्यांचं शोरूम आहे। तर हे जे पथक आहे त्यांना भेटायला आलेलं आहे, बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता हा जो गोविंदा आहे या गोविंदाच्या अंगावरती टी शर्ट परिधान केलेलं आहे, ट्रॅक पॅन्ट आहे, हाफ चड्डी आहे आणि हे नॅपकिन आहे आणि पट्टा आहे। हा पूर्ण स्पॉन्सरशिप आपल्या सुशीलाचे ओनर आहेत। ओनरचं आपलं नाव काय? सुनील सोरगे सर यांनी टोटली स्पॉन्सरशिप केलेलं आहे जय शंभू नारायण गोविंदा पथकाला। आणि त्यांच्याच आता जागेवालेला मानवंदना दिल्यानंतर त्यांच्याच घरी आपण आता इथे हंडी फोडायला आलेलो आहोत। बघू शकता ही हंडी इथे आपली लावलेली आहे आणि सगळे गोपाल बाळ गोपाल सगळे हंडी फोडण्यासाठी गोविंदा रे गोपाला। ओनली जय शंभू नारायण, जय शंभू नारायण। सातर कड़ाका झुकेगा नहीं साला। आणि हा बघा टॉपर, हा आपला आहे टॉपर। मित्रा नाव कृष्णा। अरे कान्हाच टॉपर आहे आपला, एक नंबर। जय शंभू नारायण गोविंदा पथक हे आपण वेस्टला हंडी फोडायला आलेलो। सुशीला हे जे गोविंदा पथकाचे ओनर आहेत सुनील सोडगे यांच्या बंगल्यावरती हे आपण हंडी फोडायला आलेलो आहोत। हे आपण त्यांना 6 थराची सलामी देणार आहोत। प्रॉपर बघा बंगल्याच्या वरती गेलेला आहे, सुंदर असा मनोरा रचलेला आहे। ओनरला 6 थराची सलामी दिल्यानंतर शिस्तबद्ध असा गोविंदा खाली उतरतोय। बघा भाई टॉपर आलेला आहे। तर दहीहंडी फोडून झाल्यानंतर आता इथे जय शंभू नारायण गोविंदा पथकाचे स्पॉन्सर सुनील सोरगे आणि सर्व गोविंदासाठी नाश्ता वगैरे ठेवलेला आहे। नाश्ता वगैरे करून आपला हा इथून गोविंदा बाकीच्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होणार आहे। हीरो कौन है? अरे वाह, कैसा लगा? कौन है? बघा मित्रांनो, हबीबी काम टू मुंबई इन विरार जय शंभू नारायण गोविंदा पथकातला कॉपरच्या खालचा। हे आहेत जय शंभू नारायण गोविंदा पथकाचे ओनर मुरगन चोरगे सर।
सुशीला बंगल्यावरती ओनरला मानवंदना दिल्यानंतर सुशीला पेडियाट्रिक हॉस्पिटल येथे येऊन आम्ही मानवी मनोरा रचला. या हॉस्पिटलला या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा यांचे आगमन झालेले आहे. सर्व गोविंदांनी मानवंदना दिली. यो मॉडेल मी कधी स्वप्नात पण बघितला नव्हता. मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं. तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं. तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना हम. तुझे आज छोड़ेंगे ना. सतरंगी तेरा बड़ा चर्चा तेरा किस्सा अतरंगी. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना. मानाच्या 2 दहीहंडी फोडल्यानंतर थेट आम्ही आलो बहुजन विकास आघाडी क्षितिजोत्सव स्टेशनच्या बाहेरच वेस्टला दहीहंडीचा जिथे आनंद घेतला. इथे आपण 6 थर रचून मानवी मनोऱ्याने सलामी दिली. आज मस्ती में तेरी गुम होंगे हम तो आज धुनकी में तेरी टुन होंगे हम तो. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना. आमचा प्रशिक्षक चढला खांद्यावर आणि ह्या गर्दीमध्ये आपले गोविंदा गोळा करायला सुरुवात केली आणि 7-6 थराचा ये मटकी तोड़ रहे.
प्रशिक्षक याने इशारा केल्यावरती पोरांनी फटाफट मनोरा रचायला सुरुवात केली आणि फटाफट 6 थर रचले आणि फटाफट उतरवले. बाबा रे बाबा, गर्दीमध्ये कोण थांबल. 6 थर उतरल्यानंतर पॅकेज तिकडून आम्ही गाड्या काढल्या, थेट आलो वेस्टच्या मच्छी मार्केट जवळ आणि तिथे होती मनसेची सर्वात मोठी दहीहंडी. आणि इथे बघा हा 7 थरांचा मानवी मनोरा रचत आहेत. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन या मनसेच्या दहीहंडीचं. आणि 7 थर आमच्या गोविंदानंतर हा फर्स्ट अटेम्प्ट मी पाहतोय 7 थरांचा. समतानगर हे 8 थर लावतात. 7 थराची सलामी, 7वा थर मनसे दहीहंडीचा. मनसे दहीहंडीच्या कार्यक्रमाला 7 थराची सलामी. 7 थराचा गोविंदा टॉपर बघा. हे फूल राडा झेंडा काढतोय, झेंडा काढून फडकवतोय, तेवढ्यात पडला रे बाबा. काय पकडलंय त्या गोविंदाने. तो बघा छोटा बालक, बघा छोटा गोविंद बघा. तो बघा दोघांच्या जाकडीच्या मध्ये आहे आणि तो लटकून येतोय. आला खांद्यावरती, खांद्यावरून सुद्धा अरे वा. आता याचा जल्लोष बघा मित्रांनो, याचा जल्लोष बघा. आता आपला काळ्या टॉपर कोण रे? मलिंगा, पप्पू गोरीला. सात थर लावून टॉपर जेव्हा मध्येच अटकला पडून, तर त्यानंतरचा जल्लोष बघा मित्रांनो. त्या टॉपरचे वावा करत होते, कारण हे साधं काम नाही. वरून पडल्यानंतर 2 जाकडीच्या मध्ये हात पकडून सावरणं स्वतःला ही काही साधी गोष्ट नाही आहे. जल्लोष बघा मित्रांनो, आणि खूप धमाल करतात ते लोक. हा बघा टॉपर बघा, सगळे टॉपर बघा. फुल एन्जॉय, फुल राडा. मनसेची सगळ्यात मोठी दहीहंडी विरार वेस्ट. सुंदर असं आयोजन, नियोजन. या दहीहंडीला, या उत्सवामध्ये बॉडी बिल्डर होते, आपापलं प्रक्षेपण करत होते. मग काय गोविंदा ऐकतायत का? आपापली टी शर्ट काढली, चड्डी बनेचा कुठे ठिकाणा नाही. चड्डी वडत वडत बघा आपली पोरं टी शर्ट पण काढतात. बघा तो बघा, बोलते बोल बोल बोल. हो दे खर्च. भावाने मट्टा काढला वरून. यो बघा टी शर्ट बी काढते आता. हा त्याला याला पण बॉडी दाखवायची. हा वरचा टॉपर बघू शकता. हा हे सगळे बॉडी बिल्डर. त्या टॉपरने काढला टी शर्ट आणि झापून टाकून नाचायला लागला. ओय असं करत असताना मध्येच भेटले किशोर किनी सरांचे भाऊ गोल्डमॅन किनी सर. आवाज दिला आणि पुढे सरकला.
तर मंडळी थेट आम्ही मनसेच्या दहीहंडी नंतर पोचलो विराटनगरला. तर तिथे भेटला लिंबूवाला बाबा. अरे बाबा रे बाबा. बघा लिंबूवाल्या बाबासोबत एक छोटासा शॉट घेतला आणि पुढे सरकलो. हे बघा लिंबूवाला बाबा. पोरं मजा घेत होती आणि लिंबूवाला बाबा पण मजा घेत होता. हा 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 वा ओम भट स्वाहा. शिवसेनेच्या आयोजनामध्ये आपल्या पोरांनी पहिल्या अट्टममध्ये कडक 7 थर लावले. मानवी मनोरा रचला आणि शिवसेनेला सलामी देऊन आपले 7 थर कडक मध्ये उतरवले फुल जल्लोष मध्ये. मित्रांनो ऍक्च्युली हे रीलसाठी मी शूट केलं होतं. त्या ब्लॉगमध्ये बसत नाही तर पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा 7 थर कडक 7 थर लावल्यानंतर नाच करती काय या हिशोबाने पोरांनी लग्नातला डान्स चालू केला आणि सगळे गाण्याच्या तालावरती फिरकत होते जल्लोष करत होते. कारण फर्स्ट अटम मध्ये न हिचकता पिचकता कडक मध्ये 7 थर लागले आणि ते मानाची दहीहंडी आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. समजा जर इथे कोणी 8 थर लावले तर आमचा हा मान सन्मान जाईल. त्या हिशोबाने आम्ही तिथे आणि पुढे सरसावले. नाच करती काय कॉपी करायची नाही. कडक 7 थर लावल्यानंतर थेट आम्ही आलो विरार ईस्टला. इथे 5 थराचा मानी रचला दहीहंडी फोडली आणि बाहेर बघतो तर काय स्टॉल सर्व होता. फोटो सेल्फी वगैरे काढला आणि थेट निघालो पुढे. इकडून कोपरीला जात असताना बीजेपीचे आमदार राजन नाईक सर भेटले. ज्यांना 5 वर्ष ओळखतो. आमचा नाद करती काय कॉपी करायची नाही. कडक 7 थर थेट आम्ही पुन्हा एकदा कोपरीला बीजेपीच्या 51,000च्या दहीहंडीमध्ये आलो. हे बघा आयोजक होते. तर इथे आपले हेमंत गौरा सर आणि आमदार राजेंद्र नाईक सर दोघेही येणार होते. जिल्ह्याच्या अध्यक्षा पंधराताई पाटील यांचं शुभारंभ झालं आहे. तसंच त्याचबरोबर आमच्या सर्वांचेच लाडके आमदार मुक्कामदार आमदार आदरणीय श्री राजेंद्र नाईक साहेब यांचा आदरणीय खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब यांचा शुभारंभ झाला आणि दर्शनाला कायमचे गजरावरी कार्य करायचं आहे. खरोखर एक विशेष अभिमानाची आनंदाची बाब आहे की आमच्या या विनंतीला मान देऊ आपल्या सर्वांच्या जनसेवेच्या आशीर्वादाचे दात देऊ ते सर्वांचे लाडके डॉक्टर हेमंत सावरा साहेब तसेच लिंगावर आदरणीय श्री राजेंद्र नाईक साहेब यांचे सर्व सहकारी नरेंद्रजी पाटील साहेब या नरेंद्रजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचे इथे शुभारंभ झाले आहे. हे सर्व या बीजेपीच्या कोपरीतल्या दहीहंडीमध्ये हेमंत गौरा सर आणि राजन नाईक सर यांनी बीजेपीची हंडी फोडली. हंडी फोडल्यानंतर सरांनी भाषणाला सुरुवात केली. भाषण करता करता लाईट गेली आणि सगळं तिकडेच थांबलं आणि थोड्याच वेळात साहेब दुसऱ्या आयोजनाकडे निघाले. तर पोरांनी लगेच मानवी मनोरा रचायला सुरुवात केली आणि कडकपणे 7 थर लावले. तिथे 6 थर लावायला सांगितले. तिथे 7 थर कडकमध्ये लावले आणि जल्लोष साजरा केला. पहिल्या अटममध्ये 7 थर.
त्यासाठी या दिवसातील पहिले 7 तर जय शंभू नारायण. चुकीला माफी नाही. जय शंभू नारायण. आपला सन्मान चिन्ह जय आहे. जय शंभू नारायण. आपला सन्मान चिन्ह घ्यायचं. सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. जय शंभू नारायण. चुकीला माफी नाही. जय शंभू नारायण गोविंद पथकाचा टॉपर खुशी से झोबुटा हेट गेला आयोजकांच्या त्याने नाचू लागला. 1 मिनिट. कधी कोणाला कमी समजायचं नाही. आम्हाला म्हणलेले 7 थर लावून दाखव. आम्ही लावले 7 थर. हॅशटॅग जय शंभू नारायण. 1 मिनिट. जय शंभू नारायण म्हणजे अरुण गवळी. इथे चुकीला माफी नाही हे तुम्ही दाखवून दिलंय. चुकीला माफी नाही. जय शंभू नारायण. आमच्या नावातच दम आहे. जय शंभू नारायण. हर हर महादेव. लगे माफियास कदे जेल लगे माफियास बड़े बजे 12 फोड़ माफियास प्यार करा था फिर प्यार सीधा मौत देने लेने आके माफियास लगे माफियास कदे जेल लगे माफियास बड़े बजे 12 फोड़ लगे माफियास प्यार करा था फिर प्यार सीधा मौत देने लेने आके माफियास. अरे माफिया तुला दगडी चाल सीधा घेऊन बसतो काफिला काम झालं भारी मग काय लक्ष नाही माफिला घेऊन देसी कट्टा इकडे कांड करतो राजीला जो पाठी मागे फुटला भाड्या कट्टा ठेवतो छातीला चुकीला माफी नाही. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेले 7 आणि आपण आहोत ईस्ट वेस्टच्या ब्रिजजवळ आणि पावसाने एवढा धुमाकूळ घातला. या धुमाकूळ पावसामध्ये आपला शिवशंभू नारायण गोविंद पथक 7 थर रचत आहे. तिकडून आम्ही थेट आलो बहुजन विकास आघाडी क्षितिजदादा ठाकूर हितेंद्रदादा ठाकूर यांच्या दहीहंडीला आणि तिथे बघतो तर काय सगळे आगरी सिंगर आणि सगळे त्या गाण्यावरती एकदम थिरकत होते, मजा घेत होते आणि आमची पोरा जिथं जाल तिथं धुमाकूळ घालत होते. पाय नसू दे, हाताना असू दे, तोंडाना असू दे, नुसता चालत नुसता पोरांचा आमचा. भर पावसामध्ये या पोरांनी धूर काढला नुसतं धुरला आणि धुरला आणि धुरला. जय शंभू नारायण. जय शंभू नारायण गोविंद पथक. कॉपी करायची नाही. अहो कुठून कोपरीवरून हे 7 थर नाद करती वय. या आयोजनामध्ये कोपरीतला बुलंद आवाज धनंजय समालोचन करत असताना आणि त्याचबरोबर हे आगरी सिंगर आणि धमाल म्हणजे धमाल. धनंजयने कोपरीतला जय शंभू गोविंद पथक बघितल्यावरती पोरांना तिकडे 15-20 मिनिटं नाचवलं, थकवलं आणि धनंजय म्हटल्यावर नाद करती होय. कोपरीतला बुलंद आवाज धनंजय पाटील.
विकास दादाची हंडी फोडायचं बा आता मोठा रिच नादा माझ्या बाया या आयोजनामध्ये आगरी गाण्याचा धुरळा होता आणि त्याचबरोबर आमचा टॉपर खांद्यावर बसून एकदम एन्जॉय करत होता. ही पोरं म्हणजे आमची नादखुळा नादखुळा नादखुळा. अरे जीवदानी माऊलीचे जीवदाचे माऊले गोई मातीला खण मार्गाचा हाती फोडाचा अरे पाण्याला गेलं ते गो बाय मला कारण सर्वांच्या जुन्या जागा माहिती असते. दादांनी इथे एक आदिवासी लव्ह सॉन्ग गायलं आणि त्या गाण्यावरती पोरांना एवढं नाचवलं आणि आदिवासी म्हटलं तर आदिवासी म्युझिक म्हटलं तर आपलं फेवरेट होऊन जाऊ दे राडा. इथे आपला समालोचक धनंजय पाटील असताना एकाच एक अशी आगरी कोळी गाणी वाजू लागली आणि आपली त्या गाण्यांवरती पोरं फिरकू लागली आणि मोठ्या उत्सवात क्षितिजोत्सव बहुजन विकास आघाडीची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होत होती आणि त्या उत्साहामध्ये आपली पोरं नाचाचा आनंद घेत होती. ना पायाचा ताल ना हाताचा ताल, फुल एन्जॉय. शिव शंभो नारायण गोविंदा पथक.
आणि कलाकार सुखाची राय कधीचे मन कलाकार सुखाची राय कधीचे मन पाठीची राय कलाकार सुखाची राय कधीचे पाठीची राय कलाकार सुखाची राय त्या वीरांचे नाट्यावर तुला मी पाहिलं चला खोटा आय लव्ह यू नाही आवाज जरा झाला पाहिजे विकास दादाचे हंडील तुला मी पाहिलं 50% अजून आवाज आला पाहिजे अव्वा तव्वापासून जीव तुझ्या गुंतलं त्याला म्हणतात आवाज नम पारिका पारिका पारी पार पहिला कसा आवाज आला होता बोला बोला बजरंग बली की जय बोला बजरंग बली की जय गणपती बाप्पा मोरया नम पारे बाबा रे बाबा रे
वेगवेगळे आगरी सिंगर इथे येऊन गाणं गात होते. खूप सुंदर आयोजन होतं आणि या आयोजनामध्ये फक्त 5 थर लावण्यासाठी अलाउड होतं, कारण प्रत्येक गोविंदाची काळजी ह्या आयोजकाला होती. त्यामुळे फक्त 5 थर लावा, सलामी द्या आणि आपली ट्रॉफी घेऊन पुढे सरा, असं यांचं सुंदर असं नियोजन बहुजन विकास आघाडी क्षितिजदादा ठाकूर यांचं. मग काय, आमच्या पोरांनी फटाफट 5 थर लावले रोज केलेली प्रॅक्टिस, मेहनत, आणि ट्रॉफी घेण्यासाठी सज्ज. 5 थराची कडक सलामी. जय शंभू नारायण गोविंद पथकाच्या वतीनं बहुजन विकास आघाडीचं जे प्रतीक आहे. या आयोजनामध्ये आपले मित्र धनंजय पाटील समालोचन करत असताना वारंवार सांगत होते, आपले 5 थर एकदम व्यवस्थितपणे लावा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा आणि 5 थर लावा. कारण याच्यावरती आपले 7 थर लावण्याचा प्रयत्न करत होते, पण आपल्या मुलांना अलाउड नाही केलं, कारण सेफ्टीसाठी त्यांनी वारंवार सांगत होते 5 थर लावा. क्षितिज उत्सवानंतर थेट आम्ही म्हाडामधून आलो नालासोपाऱ्याला आणि तिथे बघतो तर काय, आमदार युवा शक्ती, बीजेपीची सर्वात मोठी दहीहंडी, राजेंद्र सर नाईक यांची सर्वात मोठी दहीहंडी. फर्स्ट टाइम तिथे आयोजन केलं होतं या दंडीचं आणि सुखसुविधा खूप छान होत्या. आणि या स्टेजवरती लावणीवाली बघा फिरकत होती. वरून पावसाच्या धारा आणि त्याच बरोबर ही स्टेजवरती लावणी, सुंदर असं आयोजन नियोजन आणि त्याचबरोबर दिवसभर पाऊस. या पावसामध्ये लावणीवाली सुद्धा फिरकत होते, गोविंद आपले थर रचत होते आणि या गोकुलाष्टमीचा आनंद घेत होते. किती मी हलव बोलल्यावर आपल्या पोरांनी शिट्ट्या मारायला सुरुवात केली आणि बाईने हलवायला सुरुवात केली, कंबर हलवायला सुरुवात केली. जय शंभू, जय शंभू नारायण, जय शंभू नारायण. पकडतो का छत्री? पकड, मला इथे पकडायचं. जय शंभू नारायण. 7 थरांची सलामी. हे थांब रे, हलवू नका, हे भाई हलवू नका. कशाला एक एक करून बाजूला घ्या, एक एक करून काढा. पाय सरतात, पाय सरतात. वरती कसं, वरती
आपला गोविंदा गोविंदा पथक नाईट परफॉर्मन्स 6 घरांची जय शंभो नारायण गोविंद पथकावर दिवसभर फिरून झाल्यानंतर ही शेवटची हंडी करून मी घराकडे निघालो आणि बाकीची मुलं गोविंदा गोपाळ बाकीच्या दहीहंडीकडे निघाले.